आपण या ठिकाणी बघू शकताय की ही निमगिरी गावची पाईपलाईन आहे। ही पाईपलाईन खरं तर या रस्त्याच्या गटाराने गेलेले आहे आणि गटाराने गेल्यामुळं खरं तर आताच्या वेळेला पावसाळ्याच्या आधी गटार उकरायला सुरुवात केली आणि ही पाईपलाईन जात असताना आपण पाहू शकताय की फूट दीड फूट सुद्धा खाली खणलेलं नाही आणि ते तर केलंच, परंतु ज्या वेळेला खडक आहे आणि त्या खडकामध्ये पॉकलेनच्या साहाय्याने थोडंसं खोदून घेतलंय। ते खोदल्याच्या नंतर त्याच्यात पाईप टाकलाय। तुम्ही इकडे घ्या कॅमेरा, पाईप टाकल्या आपण बघू शकता का त्या पाईपांवरती दगडी ढकललेले आहेत। हे बघा, या पाईपांवरती दगडी टाकलेत आणि दगडी टाकल्यामुळे तो पाईप ते फुटून पण गेला असेल कदाचित खाली, हे पण आपण सांगू शकत नाही। या ठिकाणी रस्त्याने पुढे या, मी तुम्हाला थोडं पुढे गेल्याच्या नंतर थोडंसं दाखवतो की या ठिकाणी ही पाईपलाईन या गटाराने गेल्यामुळं आणि फूट दीड फूट फक्त खाली खोल ठेवल्यामुळं या पाईपलाईनीची अतिशय वाईट अवस्था आहे। आणि ही अवस्था आपण जर पाहिली, पुढं करा कॅमेरा, या पाईपलाईनीची जर आपण अवस्था पाहिली तर ही अतिशय बिकट आहे। रस्त्याचं गटार त्या ठिकाणी काढायला सुरुवात केली आणि गटार काढत असताना खरं तर ही पाईपलाईन आता तोडायला सुरुवात केली। याचा अर्थ असा होतो का अजून पाईपलाईन 25% सुद्धा लाईन या ठिकाणी पूर्ण झालेली नाही, तर पाठीमागे लगेच तोडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। कारण रस्त्याचं काम करत असताना रस्त्याच्या गटारमधून म्हणा, साईडपट्टीवरून म्हणा, ज्या वेळेला कुठलंही काय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम केलेलं असेल तर PWD त्या ठिकाणी ते ठेवत नाही। कारण त्या ठिकाणी कुठलाही अडथळा आला तरी त्या ठिकाणी तो काढून टाकला जातोय आणि म्हणून या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती या पाईपलाईनची आहे। आदिवासी भागातील बरेचशा गावांमध्ये या ठेकेदाराने अशा पद्धतीनेच पाईपलाईनचा वाटोळा केलेला आहे। 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 3रं वर्ष उगवलं आहे, तरी देखील पाईपलाईन अजून 25 ते 30% सुद्धा पूर्ण झालेली नाही। कागदोपत्री काही घोडे नाचवले असतील ते मला माहीत नाही, परंतु या ठिकाणी मात्र आपण बघू शकताय की हे गटर काढताना त्या ठिकाणी फूट दीड फूट सुद्धा पाईप काढलेला नाही आणि हे गटर काढताना पाईप तोडून टाकलेलं आहे। असा पाईप त्या ठिकाणी या ठिकाणी देखील तुटलेला दिसेल तुम्हाला। अजूनही आपण थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर 2-3 ठिकाणी तोडलेलं आहे। पाठीमागं त्या तिकडं निमगिरीच्या आसपास देखील 2-3 ठिकाणी खडकावरती। मग अशी परिस्थिती जर असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना आपण काय सांगायचं, आणि ही फार वाईट गोष्ट आहे। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे। या ठेकेदाराला आदिवासी भागात जी कामं दिलेत त्या कामांचं असंच वाटोळं केलंय। अशाच पद्धतीने रस्त्याच्या गटारामधून कामं नेलेली आहेत। आता यांना फक्त ह्या योजना पूर्ण करायच्या, त्या पण कशा तरी वाकड्या तिकड्या। या ठिकाणी असं जर 1-1, 1.5 फूट गाडून पाईप हे केला असेल किंवा रस्त्याच्या गटारामधून पाईपलाईन काढली असेल तर 100% उद्याच्या कालावधीमध्ये ह्या गावांना प्यायला पाणी मिळणार नाही। या भागाचं नेतृत्व करत असताना आमच्या डोळ्यासमोर ह्या गोष्टी घडत असतात, तरी देखील चांगल्या पद्धतीचं काम हवं किंवा गावकऱ्यांची अपेक्षा असते का अडवू नका, म्हणून आम्ही ह्या पाईपलाईनला कधी अडवलं नाही। परंतु ज्या वेळेला अशी परिस्थिती समोर येते की आता पाठीमागनं थोडंसं गाडलंय आणि रस्त्याचं गटर काढायला सुरुवात केली तर लगेच ते उकडून पण टाकायला लागलेत, तर माझी विनंती राहील सर्व ग्रामस्थांना का हे चुकीचं काम चाललेलं आहे। अधिकाऱ्यांना देखील सांगेल का अतिशय चुकीचं काम चाललेलं आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी याकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण PWDच्या रस्त्याच्या अंतर्गत येणारा जो काही काम असेल, मागच्या वेळेला करोडो रुपये खर्च शासनाने केले आणि BSNLची पाईपलाईन या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत जोडल्या जातील BSNLच्या माध्यमातून, म्हणून त्या ठिकाणी BSNLची पाईपलाईन जी सरकारी होती ती रस्त्याच्या गटारातून किंवा साईडपट्टीवरून आणली। आज तिचा देखील या ठिकाणी पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहे। आदिवासी भागात या पद्धतीने फक्त ठेकेदार स्वतःची पोटं भरण्यासाठी काम करतात, मात्र ती सोयीसुविधा आदिवासी भागातील माणसाला उपलब्ध होत नाही, याचं खऱ्या अर्थानं दुःख वाटतं। मी या माध्यमातून आपल्याला विनंती करेल की मागच्या वर्षी झालेले 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी केलेलं BSNLच्या पाईपलाईनीचं काम आणि आजच्या आमच्या ग्रामस्थांच्या
जे काय आज पाईपलाईनी चाललेल्या आहेत याचं काम हे जर आपण पाहिलं तर अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आपण पंचायत समितीचे अधिकारी असतील, जिल्हा परिषद अधिकारी असतील, या ठिकाणी या संबंधित ठेकेदाराला विचारणा करा आणि संबंधित ठेकेदारांनी ज्या पद्धतीने खरं तर हा बावळटपणा चालवलेला आहे त्या बावळटपणाचा खरं तर तुम्ही या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।